हजारोच्या संख्येनं वारकरी पुण्यात त्यांचं आगमन होतंय. आपण वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत, कारण की यावेळी अतिवृष्टीचं संकट असताना सुद्धा त्यांनी वारी चुकवलेली नाहीये. नमस्कार, रामकृष्ण हरी. काय नाव आहे तुमचं आणि गणेश महाराज. किती वर्षांपासून करताय वारी? मला 11 वर्ष झाली. बर, किती लोक आहात तुम्ही ऐकून? एकूण आम्ही 400 लोक आहेत. 400 लोक. आणि आता इथनं पुढे जी वारी आता होणार आहे, कारण आळंदी आणि देहू मध्ये तर आपण परिस्थिती बघितली कशी पावसाची परिस्थिती होती आणि बऱ्याच जणांना तिथे वारकऱ्यांना जाण्यासाठी मज्जाव केलेला होता. तर आता काय वाटते तुम्हाला, कारण की पाऊस पडण्याची शक्यता नाही, आता पाऊस उघडून गेला, आता नाही येत पाऊस. कारण की वारी निघली त्याच्यामुळे पाऊसाची काही शक्यता नाही, म्हणजे पाणी येतच नाही आता. असं पांडुरंगाने तुम्हाला पांडुरंग आम्हाला सुखरूप नेतो आणि पाऊस पण येत नाही. आम्ही वारीला आल्यापासून देऊ मध्ये आल्यावर लय पाऊस होता, पण आम्हाला नंतर आम्ही जसे वाटेला लागलो चालायला तेव्हापासून पाऊस नाही, काहीच नाही. देव आम्हाला बरोबर पांडुरंग आम्हाला घेऊन जातो. यावर्षी काय मागणार आहे मग पांडुरंग? काय नाही मागायचं, पांडुरंग आम्हाला आहे ना सुखात ठेवतो. आम्हाला फक्त सुखात ठेव बस. हा, आणि आमची वारी कायम चालते. बस, आम्हाला काहीच नको. शेतकऱ्यांसाठी काही मागाल की नाही? शेतकऱ्यासाठी काय, शेतकऱ्यासाठी आता पाणी पाऊस पडूच लागला आणि पीक पाणी पण जोरदार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी काय मागायचंय. काय सांगाल तुम्ही, वारीमध्ये आता सामील झालेले आहात, किती वर्षांपासून करताय? 18 वर्ष झाली. कसा अनुभव आहे 18 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही वारी सुरुवात केली असेल, किंवा आता 18 वर्ष तुम्ही कंटिन्यू वारी करताय, तर कसा अनुभव आहे तुमचा वारीचा? वारीचा अनुभव म्हणजे नामस्मरण होत आणि त्याच्यामुळे पाय दुखत नाही, हात दुखत नाही, भजनामध्ये दंग होत. हेच असतं की आता इतक्या दुरून आपण वारी करतो, पंढरपूरला जातो, पायी वारी असते, तर यामुळे अनेक जे आपल्या सोबत असतात ते वयोवृद्ध लोक असतात. कोणाचं पाय दुखतात, कोणाला गुडघेदुखीचा त्रास होतो, पाठ दुखते, कारण की बराच लांबचा प्रवास असतो. तर हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही? वारीमध्ये चालल्याच्या नंतरला भजन कीर्तन गायन चाललं की नाचत कुदत चालतात लोक, कारण की पांडुरंगाची कृपा आहे, माऊलीची कृपा आहे, तुकोबारायाची कृपा आहे, त्याच्यामुळं काहीच आम्हाला त्रास नाही. अहो, दमून जरी आपण गेलो आणि झोपल्यावर सकाळी ना आंघोळ केल्या आपण एकदा फ्रेश होतो की आपण चालायलाच लागतो. आपल्या दुखतच नाही काय असं वाटतं आपल्याला. वाटत नाही आम्हाला, म्हणजे उत्साह आहे. लोक फुगड्या वगैरे खेळायला लागले, एवढं पाय दुखतात तरी पण आम्ही उठून खेळतो. हा उत्साह तुम्हाला वाटतं का की तोच देतोय म्हणून? तसं आपण एवढं जास्त चालू शकत नाही. आता वारी असेल तरच चालतो ना, मध्ये आधी चालत नाही. त्याची शक्ती आहे सगळी. नक्कीच. आणि वारीचा हा उत्साह जो आहे हा सगळ्या वारकऱ्यांमध्ये आपल्याला दिसून येतोय. आपल्यासोबत छोटा वारकरी सुद्धा इथे सामील झालेला आहे. या छोट्या तुझं नाव काय रे बाळा? आकाश सुरेश देवडुंदा. तू दरवर्षी वारीमध्ये येतोस? हो आणि पुढे पण येणार? हो. कशी वाटली तुला इथे वारी? इकडची वारी मला खूप चांगली वाटली. पंढरपूर पर्यंत जाणार का मग? नाही, मला तिकडे जायला भेटणार नाही, कारण की आमची शाळा असते, म्हणून मी इकडेच पालखीचे पे पडून घेत. दर्शनाला चांगले ठेव आणि शेतकऱ्यांचे भले कर. बापरे, इतक्या लहानशा वयामध्ये त्याला इतकी समज आहे की पांडुरंगाकडे त्यांनी काय मागितलं, स्वतःसाठी नाही मागितलं तर शेतकऱ्यांसाठी मागितलं, सगळ्या दुनियेला सुखात ठेव हे मागितलं. तर हीच पॉझिटिव्हिटी जी आहे, ही सकारात्मकता जी आहे, ती वारकऱ्यांकडून पालखीमधून वारीचा प्रवास करताना सामान्य आपण तुम्ही आम्ही जे आहोत त्यांच्यापर्यंत पोहोचत असते, ही ऊर्जा पोहोचत असते. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवराष्ट्राकडून तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुकाराम. भगवान की जय.